हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काय बोलतो, सगळे मजेत ना? Somewhere in the crowd there. सो जरा तुम्ही बघू शकता की मी माझ्या आउटफिटमध्ये रेडी झालेली आहे. म्हणजे रेडी नाही, मी माझा आउटफिट घातला आणि आज मी चालली आहे सिद्धिविनायकला गणपती बाप्पाकडे. आणि मी आज बाप्पासाठी, जसं मी बोललेली व्लॉगमध्ये आधीच्या, की मी मोदक बनवणार आहे आणि तेव्हा मी सिद्धिविनायकला जाणार आहे. तेव्हा मी आज मोदक बनवणार आहे गणपती बाप्पासाठी आणि मी सिद्धिविनायकला जाणार आहे. वाव! म्हणजे मी फर्स्ट टाइम असं मोदक वगैरे बनवून सिद्धिविनायकला जाणार आहे. तर आय एम सुपर एक्सायटेड. मी आधी पण मोदक बनवलेले, पण ते थोडंसं फेल झालेलं आहे. म्हणजे फेल नाही, छानच होते, फक्त थोडंसं काहीतरी मिस्टेक झालेलं. फक्त ते शेप देण्यामुळे थोडंसं गडबड झालेलं. बट ह्या टाइम मी जास्त प्रिपेअर्ड आहे आणि लेट सी की सगळं काय कसं होतं आहे. आय एम सुपर एक्सायटेड फॉर दिस. आता माझ्या ब्लॉगमध्ये बने रहिये, आपण पुढे बघूया काय होतंय. सो गाईज, आता मी आधी बनवणार आहे सारण. आता मी आधी बनवणार आहे सारण. काय मस्त फ्रेम येते यार. पहिले वाला घरात एकदम असं गजबड होतं, ते इतकं मस्त असं वाटतंय. वाव, तिकडे काय येते, सगळ्या मांडल्या येतात. आता मी बनवणार आहे सारण पहिले. आणि मध्ये का बसते माझ्या. आणि येस, सो लेट्स गेट स्टार्ट विथ द सारण. आता मी पहिले सारण बनवणार आहे आणि नंतर मग ते हे बनवणार आहे त्याचं पीठ. कारण की ते मग गरम मध्ये हे करायचं असतं. काय बनवते बोललीस? मोदक बनवत आहे, मगाशीच बोलली ना मी. आता मी काय सगळं सामान पण काढून ठेवलंय. मी सगळं सामान काढून ठेवलंय, म्हणजे मी नाही, मम्मीनी. आणि मग आता सगळं आहे. आणि आता मी स्टार्ट करते. घेते बेटा. आणि तू डायरेक्ट अशी बोलतेस. माझी मम्मी मला सुनवत आहे गाईज, तुम्ही ऐका रियालिटी. माझी मम्मी बिलकुल कूल नाही, ते मला सुनवत असते नेहमी. ऐकलं का? बोल ना, बोल. आता बोला, त्याला चुप बसली कारण की मी रेकॉर्ड करते. असं नाहीये, तू डॅम्बिस आहेस तू. म्हणून मी नाही डॅम्बिस आहेस तू. शिमिता घेतेस मला तू. चल आता अशीच आहे ना, आता अशीच मी आता हे अपलोड करणार आहे. काढते. चल नाही काढणार. आता पहिले टाकायचं आहे की, पण मी ते तुम्हाला नाही दाखवणार की मी हे सगळं फास्ट फॉरवर्ड करणार. थोडं तरी दिसलं पाहिजे. बनवतेस तर येडी आणि मी पकडते. हार्ड करते कारण की मला असं दाखवायचं पण आहे ना यार. मी असं ठेवणार तर मी फक्त मीच दिसणार आणि ते मी फास्ट फॉरवर्ड करणार आहे. मग मला असं ठेवायचं की ताकी सगळं दिसलं पाहिजे. मग आता मी काहीतरी जुगाड करतो. माझी रिंग लाईट थोडंसं त्याच्यामध्ये डॅमेज झालं आहे. मी आता लगेच रिंग लाईट नाही भेटणार आहे, नंतर भेटणार आहे. तर मग मी छोटी ट्रायपॉड आणते. जी मेहंदी गेली. गाईज, माझा अँगल सेट झालेला आहे. मी ही आयडिया दिली, माझ्याच मुळे झालंय हे सगळं. मी दिली आहे. हा, कारण की रिंग लाईट तर घेत नाही ना, म्हणून. काय नाही, 10 रिंग लाईट पडल्यात. स्वतः 10 वेळा धरते. आता मी काय करणार आहे, पहिले घी कुठे, पाऊच नाही. ओह माय गॉड, तूप. गॅस तर चालू कर. तुम्हाला सांगायचं नको, मी फास्ट फॉरवर्ड करते आताच. पण मी फास्ट फॉरवर्ड मग काहीच दिसणार नाही. तर तू गॅस चालू कर फटाफट. थोडीस गॅसवर नको करूस. तर मी आधी करणार गॅस ऑन. जरा आता काय होतं नेक्स्ट काय होतं, बोल. हे खोबरेला नाही वाटत. मी हे फास्ट फॉरवर्डच करते.
माझं मिश्रण तयार आहे ऑलमोस्ट. हा आता व्हिडिओ मध्ये यायचं माझ्या व्हिडिओ झाले. गाईस सारण रेडी झालेलं आहे आणि माझ्या सू शेफने सगळं क्लीन पण करून टाकलंय मागे. आणि मग आता मी बनवणार आहे त्याचं आउटर कवरिंग. पीठ आउटर कवरिंग मीन्स पीठ इन मराठी. तर मी ते बनवणार आहे आता. सोटा त्यासाठी मी थोडं दाखवणार आणि नंतर फास्ट फॉरवर्ड. आता पीठ पण आता झालेलं आहे, म्हणजे आता ते 5 मिनिट्स ठेवायचं आहे आणि मग मी ते काय बोलतो त्याला शेप करणार आणि त्याचं गरम गरमच मिक्स करायचं. तर मग त्यासाठी मला मम्मा हेल्प करणार आहे, कारण की मला नाही येत गरम गरम ते काय म्हणतात त्याला पेला त्याने करूया. ते मोठ्या तांब्याने करायचं. तर मग मी त्याच्याने तांब्याने करायचं आहे. ते कोणी नाही केलंय, मीच करणार आहे. मला त्याच्याने करायचं किंवा छोट्या भांड्याने पण करायचं. सो या म्हणजे ऑलमोस्ट झाला. आता फक्त ते पीठ मळायचं आणि शेप द्यायचा आहे. पण गडबंब आला. आता मी हे काढून घेतलं, हे गरम गरमच असं मिक्स. अरे ह्याला लाव पहिले, डायरेक्ट टाकलं आणि ह्याला गरम गरमच करायचं. खूप लावलं ते चिपकणार नाही. खूप लावायचं मध्ये चिपकणार नाही. खूप लावलंस ना. एक जीव करायचे, एक जीव. आता मी त्याला एक जीव करते. हा मी आता बंद करते, मम्मी करणार. माझ्यामध्ये इतकी ताकद नाही आहे, ते होतच नाही. एक जीव. आणि मला ह्याचे एजेस लागतात, यासाठी आपल्याला त्याची परात घ्यावी लागणार, मग मी करू शकते. बंद कर ना व्हिडिओ. मी पीठ मळलेलं आणि हा माझा फर्स्ट गोळा आहे आणि आता मी त्याला शेप देणार आहे. मग नुसता गोळा करू का त्याला पागल ते आपल्या ह्याच्यामध्ये टाकतेस का मेकर मध्ये? नाही यार, मला नीट बनवायचं आहे. किती वेळ होणार ना बाबू, तसं नाही बनणार. बनेल तर मी बनवली लास्ट टाइम. एक बनवत असं पाहिजे तर पाहिजे तर एक बनव. मला माहिती नाही, तू खूप जाड मला बोलतेस. हे खूप जाड आहे, हे एक्स्ट्रीम जाड आहे. हे मला आज पोळपाट लाटण्यामध्ये लाटून देऊ. हा दे मग. हे बघा किती जाड आहे, दिसून येते एवढं जाड आहे. मग बंद करते. मी तेच यूज करेन, मला खूप वेळ. हा मग तेच बोलते, आपल्याला रात्र होईल. मी सारण टाकते आहे. आता बंद करायचं. हा घे बंद करू. तुटलं तेच ना. माय फर्स्ट मोदक. आता मी हे गणपतीमध्ये तुला रात्रभर जागवच राहावं लागेल वाटते. आताच करते मग. तोपर्यंत मी शिकते. तोपर्यंत मी होऊन जाईल. तुला तरी येतं का? मला बोलतो म्हणजे तुला सांगते हा, म्हणजे तुला सांगते
मला एकदा ती टेक्निक समजली ना, मी प्रो जसं मी व्हिडिओ बनवते ना प्रो लेवलचे, आधी पण मला टेक्निक नाही माहिती होती, पण जेव्हा मला टेक्निक कळली तेव्हा मी प्रो झाली. प्रो काय करतात हा डायरेक्ट बनवते साच्यातून, सगळे तशाने ते एक साच्यातून. बंद करू का? नाही, मी त्यांना दाखवते की मी कसं हळूहळू करते. मम्मीने खूप पतलं केलंय सगळं मम्मीनेच केलं ग. पतलं केलं, जाडं केलं, चांगलं केलं तर समीक्षाने केलं, केलं तर मम्मीने केलं. Guys, आता आम्ही साच्यावर आलोय कारण की मला खूप उशीर होतोय करायला. आणि या मम्मीने केलंय डिफरंट शेप आणि खालतून माझं बघा खालतून गाईज मोदक झालेले आहेत आणि आता फक्त केसर बाकी आहे, केसर लावायचं आणि मग डन. आणि म्हणजे ते काय उकळवणं बाकी आहे. आणि घ्या आता मी खूप थकली भाई. 1 तास झाला असेल का आपल्याला, 1 तास झाला आम्हाला, कारण की कळतच नव्हतं की काय करू. तर आता फायनल झालं, मम्मी आता केसर लावेल आणि मी आता चाली रेडी व्हायला. हा गरम लागलं ना, पाहायला फुटले सगळे. काही नाही, छान आहेत, मस्त झाले. वाव, नाईस यार. किती फेक रिॲक्ट करते. ए छान झाले. तू काय यार असं गाण्यामध्ये व्हिडिओ घेतलं? सगळे फुटले. काय कुठले चमू किती छान झाले. बघ ना, पहिल्यांदा बनवली आहेस, फर्स्ट तुझं छान झालंय. So guys, मी रेडी झालेली आहे. दिस इज माय लुक. अजून थोडं केस मारले कारण की खूप गरमी होणार आहे. आणि माझी बँगल्स, मम्मी माझा आउटफिट, आय हॅव चेंज माय आउटफिट कारण की तो थोडासा जास्त हेवी वाटत होता आणि मी तो थोडा नेक्स्ट कोणत्यातरी ओकेशनसाठी सेव्ह करून ठेवला आणि मी हा सिम्पल असा लखनवी ड्रेस घातला. आणि या आता मोदक पण झालेले आणि आय एम एक्साइटेड तिकडे जायला. या आणि मी आणि मम्मीनी सेम मध्ये पिंक. मी तुम्हाला खालती जाऊन मिररमध्ये फुल लुक दाखवते. यार खूप एक्साइटेड. मी किती दिवसाच्या नंतर सिद्धिविनायकला चालली आहे पप्पाला भेटायला. So let's go. Guys, this is my outfit. Pinky punky. आणि हा मम्माचं आउटफिट. म्हणजे मेकअप. आता आम्ही चाललो, आम्हाला खूप जास्त वाले लेट झालं. आई गं बाउन्स झाले मी भाई. नेहमीसारखं आम्हाला खूप लेट झाले. बाय आवडतं कारण की आमच्या सगळी रेडी पण होतं आणि आम्ही पोचलेलो. मी तुला ब्लॉगमध्ये खूप आता इकडे कॅमेरा नव्हता बाबा. हां मला कोण ओरडेल, मला बुद्धी वाटते. आलू बटाटा वाटतं शेवटी. लाईन आहे भाई. करू का त्यांना फोन? हे बघ किती मोठी आहे भाई साहेब. ओके ब्रो. झालं आहे. तू मगाशी बोलायचं होतं. सो गाईज आता आम्ही आलोय
केला. तुला काय सामान घ्यायला नाही भेटणार. काही सामान घ्यायला नाही भेटणार. बघूया ना, अजून फक्त 9 वाजले. मी खायला आलो आणि आम्ही ऑर्डर केले मोदक आणि मिसळ पाव. आणि किती सुंदर वाटतं यार. अशी फोकस नाही होत थांब जरा. आम्ही पोचलेलो आहोत. भाई मी इतकी टायर्ड होते, माझे केस मग इतकं टायर्ड फील होतं. आणि आता जस्ट मी पोचले. 11:30 झालं आणि हा लिफ्ट बंद आहे. बंद आहे की चालू आहे? चालू आहे. आता आम्ही आम्ही चालले वरती आणि मी वरती जाऊन ब्लॉग एंड करते. तो गाईज ओ बायसेप. हा होता माझा आजचा व्लॉग, सिद्धिविनायक व्लॉग. आणि मी मोदक पण बनवले आणि हा गणपती बाप्पाकडे मोदक ठेवले पण माझे. आणि वाव, हा होता माझा आजचा व्लॉग. I really hope you guys enjoyed watching my vlog. If you did, then please don't forget to like, comment, share, and please don't forget to subscribe to my channel and hit the bell icon so whenever I'll post a new video, you'll be notified every time. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन काळजी घ्या स्वतःची आणि दुसऱ्यांची. बाय बाय, सी यू ऑल, बाय, लव यू.